अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग, 3 बालकांचा मृत्यू। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटना घडली त्यावेळी नवजात शिशु कक्षात सुमारे 39 बालके उपचार घेत होती। आग लागल्यानंतर ड्युटीवरील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने अनेक बालकांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती आहे। सुमारे 6 बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेची गंभीर दखल घेत संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले आहे। मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून आवश्यक मदत केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी रुग्णालयात दाखल घेत घटनास्थळाची पाहणी केली। त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। आगीचे नेमकं कारण काय, रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम होती का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून समोर येणार आहे। ताई, काय घटना घडली सकाळी आणि तुम्हाला काय नेमकी माहिती मिळाली? नुकतंच आपल्या अमरावती शहरामध्ये आपण हे 200 बेडेचं महिलांचं हॉस्पिटल आपण ओपन केलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं लहान बालक असेल, महिला असेल, यांच्या संदर्भात हे चांगले एकदम व्यवस्थित असं हॉस्पिटल आपण ओपन केलं। परंतु आजची ही दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंगमध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे। आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा वरच प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असं असलेलं व्हेंटिलेटर फुटलं आणि त्यामुळे 3 बालक या ठिकाणी गेले। बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे। परंतु यामध्ये कशी झाली, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतो आहे हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो, याच्यावर कंट्रोल कोणाचं होतं, फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता, पण रोज चेक करायला पाहिजे होते। म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतं आहे, याचीसुद्धा आपण चौकशी करू आणि खऱ्या अर्थानं या 5-6 दिवसाचं हे बालक आणि काही फारच कमी दिवसाच्या बाहेर गावून आलेले हे बालक होते आणि याला आपण या ठिकाणी ICU केलं होतं आणि त्यासोबतच त्या ठिकाणी ही घटना घडली। ताई, हे नवीनच रुग्णालय आहे, नवीनच या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे, हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो? नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नाही, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते। म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं हे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल। फायर अलार्म ही सिस्टीम असते ती कार्यान्वितच नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। नाही, असं तर काही नव्हतं, कारण मी मागे विचारलं होतं तर आम्ही वारंवार मिटिंग, त्यालासुद्धा आम्ही इथे या ठिकाणी आपल्या सुपरला मिटिंग घेतली आणि सुपरला मिटिंग घेत असताना या आठवड्यात आता परत आम्ही त्या ठिकाणी इथली मिटिंग आहे, सुपर, इरविन आणि महिलांचं हॉस्पिटल याची मिटिंग पुढच्या आठवड्यात लावलेलीच होती। परंतु त्या ठिकाणी हे सगळं विचारत असताना इथलं सगळं व्यवस्थित आणि ओके होतं, इलेक्ट्रिकसुद्धा सिस्टीम ही टेस्ट करूनच सगळं आपण घेतलं। ठीक आहे, ओके। आता माझ्या कॅमेरा हे कर सर, लेन्समध्ये टाक सर।